नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025-26 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर दररोज सकाळी 6 वाजता आपण चालू घडामोडी बघणार आहोत. आज दिनांक 26 जुलै. तर बघूया आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या आपल्या चालू घडामोडीतील पहिला प्रश्न, आर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने 2025 मध्ये लुंगफून रोपवेला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले ते कोणत्या राज्यात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मिझोराम. मिझोराम या राज्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. मिझोराम हे भारताच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी मिझोराम आहे. मिझोरामच्या उत्तरेस आसाम, ईशान्येस मणिपूर, पश्चिमेस त्रिपुरा, त्यानंतर दक्षिणेस म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश किंवा बर्मा, आणि पश्चिमेस पुन्हा एकदा बांगलादेश, असे दोन देश दोन्ही बाजून आहे, हे आपण बघू शकतो. तर एजॉल ही मिझोरामची राजधानी आहे आणि या राज्यातलं सर्वात मोठं शहर आहे. मिझोराम राज्याची स्थापना 1987 साली आसाम राज्याचं विभाजन करून झाली. त्याचं क्षेत्रफळ 21,081 चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्या आहे 10,91,014. मिझो आणि इंग्रजीतल्या प्रमुख भाषा आहे. इथं मिझो जमातीचे लोक राहतात. इथं भूभाग सगळा डोंगराळ आहे. शेती इथला प्रमुख उद्योग आहे. पशुपालन आणि रेशीम हे सुद्धा जोड व्यवसाय केले जातात. मक्का, चहा आणि कडधान्य ही सुद्धा इथली प्रमुख पिके आहे. या राज्याची साक्षरता 91.58% आहे आणि याचा भारतात पहिला क्रमांक लागतो साक्षरतेच्या बाबतीत. ओके, हे सगळं नोट करून घ्या. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपलाचा दुसरा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या देशाने मतदाराचे वय 18 वरून 16 वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे UK म्हणजेच युनायटेड किंगडम. याचा झेंडा पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. चला पुढील प्रश्न, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? ऑप्शन ए 77, ऑप्शन बी 78, ऑप्शन सी 99 आणि ऑप्शन डी 66. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 77, हेनले पासपोर्ट इंडेक्स. चला आपला पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने नुकतीच नेट झिरो बँकिंग अलायन्स मधून बाहेर पडण्याची घोषणा केली? तर याचं उत्तर आहे HSBC बँक. तर बँकेचा विषय निघाला तर आपण भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार याची स्थापना झाली. याचं मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र राज्यात आहे. याचे पहिले गव्हर्नर जे होते भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते ओसबॉर्न स्मिथ होते आणि पहिले भारतीय वंशाचे गव्हर्नर होते CD देशमुख. CD देशमुख हे पंडित जवाहरलाल नेहरूच्या पहिल्या मंत्रिमंडळातील म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सुद्धा होते. आणि बेळगाव आणि कारवार मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्यावेळेस गोळीबार झाला त्यावेळेस चिडून त्यांनी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. प्रॉब्लेम ऑफ रुपी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथातून काही संकल्पना घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. तर हे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा, नोट करून ठेवा. चला पुढचा प्रश्न, फिडे मधील विश्वचषक R06 या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली महिला कोण ठरली? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिव्या देशमुख. तर फिडे नेमकं काय आहे? तर फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल डेस्क चेस असं याचा लॉंग फॉर्म आहे फिडे. याचा सिम्बॉल तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्यामध्ये चेसचा जो घोडा आहे बुद्धिबळाचा तो दाखवलेला आहे. त्याच्यामुळे फिडे म्हटलं की बुद्धिबळची स्पर्धा लक्षात ठेवायची. दिव्या देशमुख. चला पुढचा प्रश्न, जागतिक माहिती सोसायटी समिट WSIS 2025 चा चॅम्पियन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? हे जे पुरस्कार आहे हे
मोबाईल ॲप्लिकेशनसाठी दिले जातात आणि यामध्ये 4 ऑप्शन आहे. मेरी पंचायत मोबाईल ॲप्लिकेशन, भारत पे, फोनपे, गुगल पे आणि हा पुरस्कार मेरी पंचायत मोबाईल ॲप्लिकेशनला मिळाला. हे त्याचा लोगो आहे. चला, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 19 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय हवाई दलाचे कोणते विमान निवृत्त होणार आहे? पर्याय आहे राफेल, सुकोई, मिग-21 आणि तेजस. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, मिग-21 हे 19 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय हवाई दलातून निवृत्त होणार आहे. या फोटोमध्ये आपण ते बघू शकता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मिग-21 सुपरसॉनिक विमानाची जागा कोणत्या स्वदेशी लढाऊ विमानाने घेतलेली आहे? हे स्वदेशी लढाऊ विमान आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, तेजस MK1. या ठिकाणी आपण बघू शकता तेजस. हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा जरासा कठीण प्रश्न आहे, याच्यामुळे याला जास्त हायलाइट करून ठेवलेला आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी नुकतीच पश्चिम घाटामध्ये लायकेनची कोणती प्रजाती शोधून काढली? भारतीय शास्त्रज्ञांनी नुकतीच पश्चिम घाटामध्ये लायकेनची कोणती प्रजाती शोधून काढली? आणि याचं उत्तर आहे ॲलोग्राफा रेडिका. खूप अवघड आहे, तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे. पश्चिम घाटाचा विषय आल्यावर आपण या ठिकाणी पश्चिम घाट नेमकं काय ते बघू. या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता, या ठिकाणी गुजरात आहे, हा महाराष्ट्र आहे, हे कर्नाटक आहे, हे तामिळनाडू आहे, हे केरळ राज्य आहे आणि हा हिरव्या रंगामध्ये जो दाखवलेला हा वेस्टर्न घाट किंवा पश्चिम घाट आहे, याला म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण याला इथे सह्याद्री पर्वत म्हणतो, पुढे त्याला अन्नामलाई पर्वत म्हटलं जातं. तर याला आणखी संक्षिप्तपणे आपण थोडंसं डिटेलिंगमध्ये या ठिकाणी बघू शकतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल एक्झॅक्टली तो कुठे आहे. या ठिकाणी ते मार्क केलेलं आहे नकाशामध्ये आणि हा जो चौकोन आहे तो इथे दाखवलेला आहे आणि हा जो हिरव्या भागात आहे हा आहे वेस्टर्न घाट. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला नकाशा आणि भूगोलाचा अभ्यास सोपा जाईल. लोकमान्य टिळक ट्रस्टद्वारे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 नुकताच कुणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, नितीन गडकरी. आता लोकमान्य टिळकांचा विषय आला तर आपण या ठिकाणी बघू शकतो, हे आहेत लोकमान्य टिळक, हे आहे लाला लजपत राय आणि हे आहे बिपिनचंद्र पाल. यांना लाल बाल पाल म्हणून ओळखलं जायचं. यांच्याबद्दल आपण सविस्तर बघूया. तर बाळ गंगाधर टिळक यांचं जन्म नाव केशव गंगाधर टिळक होतं. 23 जुलै 1856 त्यांचा जन्म झाला आणि 1 ऑगस्ट 1920 त्यांचा मृत्यू झाला. याच दिवशी महात्मा गांधींनी असहकार चळवळीची सुरुवात केली होती आणि त्यावेळेस पासून देशामध्ये गांधी युगाची सुरुवात झाली. हे देखील महत्त्वाचं आहे. लाल बाल पाल या त्रिकुटापैकी लोकमान्य टिळक एक होते. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं होतं. लोकमान्य ही पदवी देखील त्यांना बहाल करण्यात आली होती. त्याचा अर्थ लोकांनी त्यांचा नेता म्हणून त्यांचा स्वीकार केला होता. महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता असं म्हटलं होतं. टिळकांनी 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ते सामील झाले होते. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झालेली होती. म्हणजे साधारण 5 वर्षानंतर लोकमान्य टिळक काँग्रेसमध्ये जॉईन झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते ते होते. 1893 साली त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. 1881 साली त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यापैकी केसरी हे मराठीतून तर मराठा हे इंग्रजीतून प्रसिद्ध होत होतं आणि आगरकर केसरीचे तर टिळक मराठाचे संपादक होते. चला तर याचं स्क्रीनशॉट मारून घ्या. वळूया पुढील प्रश्नाकडे. 2025 फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक कुठे सुरू आहे? आपण आता जस्ट थोड्या वेळापूर्वी फिडे बद्दल माहिती बघितली.
हे जॉर्जिया देशामध्ये, जॉर्जिया देश या ठिकाणी आपण नकाशात बघू शकता. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, तुर्की आणि हा जॉर्जिया. इथे काळा समुद्र आहे, हा भूमध्य समुद्र आहे. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे, नुकताच भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे एकनाथ शिंदे. फोटोवर मध्ये तुम्ही बघू शकतात. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी एक उपमुख्यमंत्री आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांच्या आधी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. तर हा पुरस्कार लक्षात ठेवायचा आहे, भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार. बऱ्याचदा आपण संत शिरोमणी असं नामदेव महाराजांचा उल्लेख करतो, त्यामुळं पुरस्कार इथे गडबड होऊ शकते. भक्त शिरोमणी संत. चला पुढचा प्रश्न. संत नामदेवांबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांचे समकालीन होते. त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये काठा नदीच्या काठी असलेल्या नरसी बामणी या गावात झाला, जे की हिंगोली जिल्ह्यात आहे, कयाधू नदीच्या काठी. आता हिंगोली जिल्हा किंवा जिल्ह्याचं शहर कयाधू नदीच्या काठी आहे. तर यावरून आपण आणखी काही महाराष्ट्रातील जिल्ह्याचे जे शहर नदीच्या काठावर आहे ते प्रमुख बघूया. तर प्रथम आहे नागपूर. नाग नदीच्या काठावर छत्रपती संभाजीनगर. खाम आणि सुकना नदीच्या काठावर. खाम नदीच्या काठावर दक्षिणेचा ताज, जो ज्याला आपण म्हणतो तो बीबी का मकबरा, हा सुद्धा खाम नदीच्या काठावर आहे. आणि जो ताजमहल आहे आग्र्याचा, तो यमुना नदीच्या काठावर आहे. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. तर जालना शहर हे सीना व कुंडलिका नदीच्या काठावर आहे. हिंगोली शहर आपण आधीच बघितलं, कयाधू नदीच्या काठावर आहे. कोल्हापूर पंचगंगा नदीच्या काठावर. पुणे मुळा व मुठा नदीच्या काठावर. बुलढाणा शहर हे नळगंगा नदीच्या काठावर. अकोला शहर मोरणा नदीच्या काठी. आणि नाशिक गोदावरी नदीच्या काठी आहे. तुम्हाला वाटल्यास याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून परत एकदा त्याला लिहून काढायचं, म्हणजे पूर्ण लक्षात राहील. चला आपला 13वा प्रश्न आहे. नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. ते भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते? तर ते भारताचे 14वे उपराष्ट्रपती होते. तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. तर आपला 14वा प्रश्न आहे, 15 जुलै 2025 रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने कोणत्या देशाला ट्रॅकोमा मुक्त देश घोषित केले? आणि याचं उत्तर आहे सेनेगल. तर WHO काय आहे याच्याबद्दल माहिती बघूया. WHO आहे जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 7 एप्रिल 1947 रोजी झाली. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन त्यामुळे साजरा केला जातो, ज्याचे 194 देश सदस्य आहेत. जिनिव्हा स्वित्झर्लंडची राजधानी, या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. याचा उद्देश आरोग्याच्या बाबत सदस्य देशांना मार्गदर्शन करणे आणि जागतिक आरोग्य अहवाल दरवर्षी WHO जाहीर करते. ही संघटना युनोचा एक भाग म्हणून काम करते. आणि 7 एप्रिल 1948 म्हणजे स्थापनेनंतर 1 वर्षानंतर जिनिव्हा येथे पहिली जागतिक आरोग्य सभा पार पडली. तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. चला पुढे. आजच्या व्हिडिओतला आपला सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, जगातील पहिले AI डॉक्टर क्लिनिक कुठे सुरू झाले? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सौदी अरेबिया. आणि तुमच्यासाठी उद्याचा एक प्रश्न या ठिकाणी मी देत आहे. तर उद्यासाठी प्रश्न हा आहे, दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असलेली दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय आहे कृष्णा, बी गोदावरी, सी कावेरी आणि डी तुंगभद्रा. तर सर्वांनी कमेंट नक्की करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.